हॅलो एव्हरीवन, मी संपदा. तुम्हा सगळ्यांचं आपल्या एका छोट्याशा मिनी व्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज होता संडे आणि आम्ही दोघंही नवरा बायको चाललो होतो बाहेर, कारण गाडीची सर्व्हिसिंग करायची होती. खूप दिवस झाले गाडीची सर्व्हिसिंग केलीच नाही आहे. तिची तारीख पण निघून गेली होती. म्हटलं चला आज योग भेटलाय तर जाऊया. मग मस्त गाडीची टाकी फुल करून घेतली आणि आम्ही जायला निघालो चाकणला, कारण गाडी चाकणला जायची होती सर्व्हिसिंगसाठी. मग आमचं डिस्कशन चाललं होतं की गाडी किती वाजेपर्यंत भेटणार, कधी भेटणार, कसं. आत्ताशी 12 वाजलेत, मग काय पुढे कसं करायचं वगैरे. मग शेवटी आम्ही आंबेडान चौकामध्ये येऊन पोहोचलो पण या डिस्कशनमध्ये, आणि तिथे गेल्यावर कळालं की आपण आंबेडान चौकात आलो. ही गर्दी बघून खूप गर्दी असते आंबेडान चौकामध्ये. मग तिथून आम्ही डायरेक्ट आम्हाला मस्त जागा मिळाली, पटकन आम्ही गेलो होतो शोरूमला. आणि अहो बोलले की मी बोलून बघतो त्यांच्यासोबत किती वाजता गाडी देणार काय. मग हे असं, मग पुणे नाशिक हायवेलाच हे आहे शोरूम यामाचं. सर्व्हिसिंग सेंटर पण आहे तिथेच. मग छान असं गाडी ठेवली आहोनी. ते बोलले की 5 वाजेपर्यंत भेटणार आहे. म्हटलं आताशी 12:15 वाजले, करायचं काय. मग इथून आम्ही चालत गेलो नाणेकरवाडीमध्ये, जे बजाजचं शोरूम आहे नाणेकरवाडीच्या आसपास, तिथं गेलो. तिथून चालत गेलो. मग तिथं गेल्यावर आम्हाला एक छोटीशी किंवा थोडी मोठी पण बॅड न्यूज मिळाली. कारण ही गाडी 1 महिना आधी सोडली होती आम्ही इथं, आणि ते अजून बोलले 15 दिवस ठेवायची आहे, कारण तिचं खूप मोठं काम निघालं होतं आणि तिला खर्च पण लागणार होता. म्हटलं चला आता याच्यावर काय वेळ घालवायला नको, कारण जे नशिबात आहे ते तर होणारच होतं. मग तिथून निघालो कडाचीवाडीला जाण्यासाठी, जे आहे 1.5 ते 2 किलोमीटर चाकण तळेगाव चौकापासून. कारण मला जायचं होतं स्वामींच्या मठामध्ये. मग मस्त प्रसाद घेऊन गेलो होतो मठामध्ये. खरंच मी स्वामींना जवळजवळ 1.5-2 महिन्यानंतर भेटते आहे, कारण वेळच भेटत नव्हता मला. आणि फायनली आज तो वेळ भेटला, म्हणजे योग आला माझ्या नशिबात की यार नाही, आज स्वामींना भेटायचं आहे आपल्याला. मग मन भरून स्वामींना भेटले. आणि हे तीर्थ मला जवळपास 4 वर्षानंतर तरी भेटलं असेल. मग छान स्वामीचं तीर्थ वगैरे घेतलं. त्याच्यानंतर स्वामींना मस्त मन भरून भेटले. आणि ही 11 प्रदक्षिणा माझ्या कधीच चुकत नाही. तिथे गेल्यावर मग छान 11 प्रदक्षिणा घालून घेतल्या. ते तर माझं ठरलेलं असतं. खरंच खूप भारी वाटत होतं मी स्वामींना भेटली आहे. आणि खरं सांगू का, स्वामींच्या मठात गेलं ना की मन एकदम शांत होतं, एकदम प्रसन्न वाटतं तिथे गेल्यावर. मग छान स्वामींना खूप डोळे भरून बघून घेतलं, कारण माझी खरंच ना खूप इच्छा असते स्वामींना रोज भेटायची. आणि हे बघा ना, दत्त महाराज म्हणजे स्वामी इतके साक्षात जवळ होते ना, खरंच खूप भारी वाटत होतं. अगदी मन भरून आलं होतं माझं. त्याच्यानंतर माझं स्वामींना तिथून निरोप दिला. जवळजवळ अर्धा-पाऊण तासानंतर तिथून निघालो, कारण आमच्या गाडीचा म्हणजे त्यांनी फोन केला होता की तुमची गाडी झाली आहे. आणि आत्ताशी 2:30 वाजले होते तरी गाडी झाली होती. मग फायनली आम्ही 3 वाजता गाडी आमच्या हातामध्ये घेतली. तुम्हाला व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि चॅनलला सबस्क्राईब करा.